बातमी धक्कादायक. पुण्यातनं 9 वर्षीय मुलीवर आजोबाकडूनच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झालाय. पर्वती भागातील ही घटना आहे. या प्रकरणी आजोबाला अटक करण्यात आली. पोलिसांकडून संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्वती परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं होतं. नसरापूरमधील घटना ताजी असतानाच पुण्याच्या पर्वती परिसरात 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. 50 वर्षीय नराधम आजोबाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नागरिकांनी त्याच वेळेला रस्ता अडवला. मुलगी आणि आई सुखरूप आहेत. नागरिकांना शांत राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलं. त्या मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला सख्या आजोबाने. मग तुम्ही न्याय त्यांना मिळवून दिला पाहिजे साहेब. काय मागणी? नराधराला शिक्षा झालीच पाहिजे की आज 2 दिवसात एवढा मोठा प्रकार झालेला आहे. एवढे मोठ्या मुलीवर बलात्कार होऊन नसरापूरमध्ये अजून त्याला न्याय नाही मिळाला. तर इथं एक प्रकार झालेला आहे. आणि कशी महिला कशा बहीण सुरक्षित नाहीये. सरकार लाडकी बहीण योजना काढलीच कशाला? तर आमची बहीण सुरक्षितच नाही. इथं काय करायचंय? आम्हाला आमच्या मुली सुरक्षित पाहिजे. आम्हाला सुरक्षित पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे. सरकारला कळलं पाहिजे आणि याला न्याय मिळालाच पाहिजे. काय का असा ना की एवढ्या लहान 4 वर्षाच्या मुलीवर एवढाच प्रकार झालेला आहे. त्याच्यावर न्याय मिळालाच पाहिजे. काय कारवाई झाली पाहिजे? 2 दिवस पण आले ते व्हायला पाहिजे. ते हो कारवाई व्हायला पाहिजे. हे डिपार्टमेंट फक्त ते करू म्हणतात. काही नको. आम्हाला सरकारनी नाराज आम्हाला फाशी व्हायलाच पाहिजे. डोकं सुन्न होतंय. पुण्यामध्ये सख्या आजोबा आपल्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न करणं, काय म्हणावं याला? हे सामाजिक अधपतनाचं लक्षण आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. आपली लेकरं घरातही सुरक्षित नाही आहेत का? हे असल्या लिंग पिसाटांपासून आपल्या चिमुकल्यांना वाचवायचं कसं, हा प्रश्न आज प्रत्येक आईला पडलाय. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी महिला आणि बालकांवरील गुन्ह्याबाबत 0 टॉलरन्सची स्पष्ट भूमिका घेतली आहे. आणि या